आजच्या रामनाथची योगयात्रा या पुस्तकाच्या विमोचन समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष आमचे मित्र प्रख्यात पत्रकार विचारवंत आणि त्यांना नुकताच त्यांच्या बुद्ध धर्माच्या या महाभारतासाठी महाकवी पुरस्कृत करण्यात आलं ते त्यांनी रामपात्राला जिवंत ठेवण्यासाठी आपल्या आयुष्याचं राम ठेवलं होतं. आज त्यांच्या अध्यक्षतेखाली रामनाथची योगयात्रा पुस्तकाच्या विमोचनामुळे हा एक अतिशय महत्त्वाचा योग आहे असं मला वाटतं. सर्वप्रथम मी या नामांतर आंदोलनामध्ये जे शहीद झाले त्या सगळ्या भीमसैनिकांना विनम्र अभिवादन करतो आणि ज्या लयात आहेत नामांतराच्या आंदोलनामध्ये ज्यांनी आपल्या कुटुंबाची रांगोळी झालेलं स्वतः पाहिलेलं आहे त्या सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचप्रमाणे रामनाथची जीवन युगयात्रा या पुस्तकातून रामनाथचा आणि एकूणच नामांतर आंदोलनाचा इतिहास अतिशय प्रांजळपणे अतिशय पोटतिडकीने आणि इतिहासाला साक्ष देऊन ज्यांनी रचला ते प्राध्यापक प्रकाश गोरकर त्यांच्या मनपूर्वक अभिनंदन करतो. बंधू भगिनींनो, नामांतर आंदोलनासंबंधी मला अनेक गोष्टी सांगता येतील, परंतु मी हा म्हणून टाळतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की प्राध्यापक गोरकर यांनी या योगयात्रेतून जे काही विशद केलेलं आहे त्याचं प्रत्यक्ष वाचन करून आपण हा इतिहास समजून घ्यावा. इतिहास समजून घेण्यासाठीची काय भूमिका असू शकते किंवा इतिहासाचं काय महत्त्व आहे ते प्राध्यापक मांडे यांनी आपल्या वाक्यात सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे इतिहास लेखनासंबंधी किंवा बाकीच्या सगळ्या घडामोडी संबंधी काही विवेचन करणं मला त्या आज प्रस्तुत होणार नाही. कारण या विषय इतका मोठा आहे आणि इतिहासाचं पुनर्लेखन करण्याची जी आज एक अतिशय चुकीची इतिहासाला अतिशय बदनाम करणारी एक यंत्रणा इथे महाराष्ट्रात आणि भारतात सुरू आहे. त्यावरूनही आपल्याला याचा बोध होऊ शकेल की आपला जो एक ज्वलंत इतिहास होता तिथल्या मूलनिवासींचा, तिथल्या द्रविड संस्कृतीचा, हडप्पा संस्कृतीचा आणि इथल्या आपल्या सगळ्या नाग संस्कृतीचा या इतिहासाला दडपून टाकण्यासाठी आजही नव्या जोमानं इतिहासाचा एका विशिष्ट ज्याला इतिहासाला कलंकित करण्याची प्रवृत्ती म्हणतो अशा पद्धतीनं त्याचं लेखन सुरू आहे. सरकारी पातळीवर पण त्याचं लेखन सुरू आहे आणि त्यांच्या अनेक संस्थांच्या वतीनं ते इतिहासाचं अतिशय ज्याला आपण इतिहासाला कलंकित करणारं विवेचन म्हणतो ते त्याच्यात प्रतीत होत आहे. त्यामुळे रामनाथचा इतिहास किंवा नामांतराचा इतिहास आजच्या पिढीसमोर पुढे खऱ्या अर्थानं मांडणं एक ऐतिहासिक कार्य प्राध्यापक गोरकर यांनी केलेलं आहे. नामांतर आंदोलनावरचं जे साहित्य प्रकाशित झालेलं आहे त्याची जगात नोंद घेण्यात आलेली आहे. मला वाटतं नामांतर आंदोलनाला जेवढ्या कविता प्रकाशित झाल्या तेवढ्या कुठल्याही एका आंदोलनावर लगभग कदापि प्रसिद्ध झालेल्या नाही. इतका ज्वलंत इतिहास नामांतर आंदोलनानं निर्माण केलेला आहे. किंवा भारतावरे त्यांनी लावणार जिंदाबाद नावाचं एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकातूनही या नामांतर आंदोलनाची पार्श्वभूमी आपल्याला खऱ्या अर्थानं विशद झाल्याचं माहिती आहे. त्याचप्रमाणे नामांतर आंदोलनावर काही कादंबऱ्याही प्रकाशित झालेल्या वैचारिक लेखन तर भरपूर झालेलं आहे आणि ह्या सगळ्यांचं पुनर्वाचन, पुनर्निरीक्षण आणि पुनर्मांडणी करण्याची आज आवश्यकता याच्यासाठी आहे की नामांतर आंदोलनानं ज्याला
बोरकर युगयात्रा म्हणतात. त्या युगयात्रेचा प्रारंभ कसा झाला आणि ही युगयात्रा आपल्याला पुढे कशी यशस्वी करायची आहे ह्याचा एक अतिशय लेखाजोखा आपल्याला या माध्यमातून मिळू शकतो आणि त्यामुळे आपल्याला नव्या दिशेचंही त्याच्यातनं आकलन होऊ शकतं. असं एक ऐतिहासिक कार्य या पुस्तकातून सिद्ध झालेलं आहे. मी लॉंगमार्कच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये कसा संमिलित होतो त्याचं काही विवेचन या पुस्तकात आलेलं आहे आणि त्याबद्दल मी प्रकाश बोरकरांचं मला पूर्ण अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या अजूनही आपल्याला या पुस्तकात घालता आलेल्या असत्या की त्या पुस्तकाची कमतरता आहे असं मी म्हणत नाही. साधनांची जेव्हा आपण उपलब्धता करून घेतो त्यावेळी अनेक गोष्टी अशा असतात की आपल्याला सर्वांना त्या गोष्टी प्राप्त होतीलच त्याची काही फारशी शाश्वती नसते आणि त्यामुळे काही गोष्टी राहून जातात. आता जेव्हा याची दुसरी आवृत्ती निघेल तेव्हा ह्या सगळ्या कमतरता त्याच्यातून आपल्याला माहिती करता येतील अशी मला खात्री आहे. मी लॉंग मार्च किंवा नामांकन आंदोलन ह्याच्याकडे एका चिकित्सक भूमिकेतनं बघतो आणि ती चिकित्सक भूमिका का आवश्यक आहे ह्याची कदाचित ह्याच्यातनं विश्लेषण झाल्याचं आपल्याला जाणवेल. आपण अनेक आंदोलनं निर्माण केलेली आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या पासून त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर एक भूमिकांचं आंदोलन असो की नामांतराचं आंदोलन असो की रेडिओचं आंदोलन असो. ह्या सगळ्या आंदोलनातून आपण आपला एक समाज किती स्वाभिमानी आहे आणि भारतामध्ये त्याची काय ऐतिहासिक जबाबदारी आहे ह्याची संपूर्ण जगाला जाणीव करून दिलेली आहे ह्या सगळ्या आंदोलनातून. आज अवस्था अशी आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलं किंवा जगभर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा प्रकर्षांना आज अधोरेखित करण्यात येतो आणि जगातले अनेक अर्थतज्ञ अनेक ज्याला आपण सायंटिस्ट म्हणतो मग ते पदार्थ विज्ञान शास्त्रातले असतात राज्यशास्त्रातले असतो की बाकीच्या वेगवेगळ्या विद्यापीठांमधले असतो ही सगळी माणसं बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाची आज खऱ्या अर्थानं जगाला ओळख करून देण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यातून एक नवी समाजरचना कशी आपल्याला निर्माण करता येईल ह्याचंही त्याच्यातून ते विश्लेषण करता येईल. अशा अवस्थेमध्ये ज्या भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, ज्या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाला उजाळा मिळाला आणि ज्या भारताला बाबासाहेब आंबेडकरांनी नव्या युगाची एक उत्क्रांत अवस्था प्राप्त करून दिली, त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार विश्वाचं जे एक दिग्दर्शन आपल्या समाजामध्ये व्हायला हवं होतं ते आमचे विचारवंत आज करू शकलेले नाही ही माझी एक फार मोठी खंत आहे. त्याची गरज काय आहे आपल्याला? बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिल्यानंतर जी एक धम्मक्रांती केली त्या धम्मक्रांतीचेही संदर्भ त्या धम्मक्रांतीचेही अर्थ आपल्याला पूर्ण करू शकलेले नाही. समाजाला उद्दीपित करण्यासाठी समाजामध्ये उत्क्रांती निर्माण करण्यासाठी काही भावनांचा उपयोग करावा लागतो त्याबद्दल दुमत होण्याचं काही कारण नाही. आंदोलन निर्माण करताना भावनात्मक दृष्ट्या समाजाला प्रोत्साहित करावं लागतं एक साधन म्हणून उपयुक्त आहे. परंतु संपूर्ण आयुष्यभर आपण जेव्हा भावना माहितात जर जोपासत राहिलो तर मग आपलं नवसमाज निर्मितीचं जे उत्तर व्हायचे त्याला कुठेतरी बाजूला सारखोच का असा एक आपल्याला विचार त्यावेळी करणं फार आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की केवळ इतिहासात करण्यात किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी हे केलं बाबासाहेब आंबेडकरांनी ते केलं आम्ही अशी आंदोलनं केली किंवा आमच्या समाजामध्ये आज विभक्तपणा खूप आहे वगैरे त्या वस्तुस्थिती आहे. त्या वस्तुस्थिती मांडण्याची गरज आहे परंतु आपला समाज त्याच्यातनं हतोत्साहित होईल आपल्या समाजामध्ये निराशा पसरेल अशा प्रकारची कुठलीही बाब त्याच्यातून निर्माण होता कामा नये ह्याची दखल आपल्या समाजामध्ये जे कार्यकर्ते आहेत आपल्या समाजामध्ये जे विचारवंत आहेत त्यांनी करून घेणं फार आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी मग खरा इतिहास काय असेल
टाकता येणं, चाचपणी करता यावी म्हणून अशा इतिहास लेखनाची फार आवश्यकता असते. मित्र, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला नेहमी सांगण्यात येतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या मातृसंस्था आहेत, त्या मातृसंस्था अशा आहेत तशा आहेत वगैरे, आणि त्या मातृसंस्थांचं खऱ्या अर्थामध्ये त्याची जी उपयुक्तता आहे त्या उपयुक्तते संबंधी कोणी फारसं बोलत नाही. आता रिपब्लिकन पक्ष किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो रिपब्लिकन विचार आहे तो केवळ राजकारणापुरता मर्यादित नाही. जसा भगवान बुद्धाचा विचार फक्त धम्मापुरता मर्यादित नव्हता, आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची जी संकल्पना होती ती आधुनिक युगाच्या संदर्भात नव्यानं विकसित केली, आणि त्याचे पडसाद जगभर उमटत आहे. त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी एक रिपब्लिकन संकल्पना आपल्याला सांगितली, भारतीय संविधानामध्ये सांगितली, त्याच्यासाठी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केलेली होती. आणि आपल्याला की आता समाजामधला हा एक नवा पुढारी वर्ग निर्माण झाला. त्या पुढारी वर्गाचा एक स्वतःला प्रवर्तक समजणारा माणूस त्यावेळी म्हणत होता की क्या नामांतर में क्या रखना है. आणि आमचे अनेक विचारवंत त्यावेळी म्हणायचे की लॉंग मार्चच्या आंदोलनामध्ये आमची एक संपूर्ण पिढी 16 वर्षापर्यंत ह्या लोकांनी बर्बाद केली. मला माहित आहे की आम्ही लॉंग मार्च जेव्हा काढायचं ठरवलं आणि लॉंग मार्च मधल्या लोकांना काही गोष्टींची आवश्यकता पडेल, उदाहरणार्थ त्यांना औषध पाण्याची गरज पडेल, कधी काही एखाद्या ठिकाणी जर अन्न पाण्याची कमी झाली तर त्याच्यासाठी काय पर्याय योजना करायला पाहिजे त्याची जेव्हा आखणी करत होतो तेव्हा आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत करता येऊ नये ह्याच्यासाठी आमच्या समाजाचा हा एक जो वर्ग होता तथाकथित बुद्धिजीवी वर्ग होता तो त्यावेळी आमच्या विरोधात हे सगळं वातावरण प्रदूषित करत होतं. सांगण्याचा अर्थ असा आहे की आपल्याला नवसमाज निर्माण करायचा असेल, बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं पॉलिटिकल पॉवर इज द की टू एव्हरी सक्सेस, हे ठीक आहे, पे बॅक टू सोसायटी हेही ठीक आहे, परंतु हे सगळं करत असताना बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ तत्वज्ञान जे आहे ते केवळ समाजकारणापुरतं केवळ राजकारणापुरतं मर्यादित आहे का? की बाबासाहेब आंबेडकरांना ज्या नव्या समाजाच्या निर्मितीची आवश्यकता वाटत होती त्या नव्या समाज निर्मितीच्या ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियेचाही तुम्ही विचार करणं फार आवश्यक आहे. राजकारण आपण पाहतो, जो भारतीय जनता पक्ष मुसलमानांना रात्रंदिवस शिव्या देतो तो भारतीय जनता पक्ष अकोटमधल्या आताच्या निवडणुकीमध्ये MIM म्हणजे मुसलमानांच्या राजकीय संघटनेशी युती करायला त्याला लाज वाटत नाही. किंबहुना आमचे जे बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आपल्याला सांगतात तीही माणसं वेळी प्रसंगी कुठल्याही पक्षाची युती करायला मागं पुढे पाहत नाही. ते बरोबर का चूक हा नंतर आपल्याला विश्लेषणाचा तो एक मुद्दा ठरू शकेल. हा सांगायचा मुद्दा असा की समाजाला सत्तेसाठी तुम्ही वेठीला धरणार आहात का, की राजकारणाच्या बरोबरच बाकीची जी कारणं आहेत, मग तुमचा आर्थिक विकास असेल, तुमच्या ज्या दैनंदिन गरजा असतील, किंबहुना तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी जी एक नवी संस्कृती दिली त्या संस्कृतीला रुजवायचं असेल त्यासाठी समाजाची घडण कशी करावी या संबंधीचे विश्लेषण करण्याची जबाबदारी तुमच्यावर नाही का? तुम्ही जर कार्यकर्त्या विचारवंतात लेखक आहात प्राध्यापक आहात किंवा कोणी आहात, जर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना प्रमाण मानत असाल किंवा बाबासाहेब आंबेडकरांना भगवान मानू नका, बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार केला तो विचार विश्लेषित करून आज त्याचा नव्या समाज निर्मितीसाठी आपल्याला कसा उपयोग करता येऊ शकेल, त्याच्यासाठी आपल्याला कशी आंदोलनं उभी करता येतील ह्याचाही आपल्याला विचार करण्याची गरज नाही का वाटत? आणि अशा अवस्थेमध्ये आज बाकीची माणसं बाबासाहेब आंबेडकरांचा विचार शिकायला तयार असताना तुम्ही स्वतः बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना बाजूला करून इतरांच्या पुढे रोखण्याचे करणार असाल तर मग तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पायी कशी करू शकता? म्हणून मी जास्त आपला वेळ घेणार नाही. एक नम्र आवाहन करतो आपल्या सगळ्यांना की
बाबासाहेब आंबेडकरांचे आपण जर पाहित असतो, ज्याप्रमाणे आपण नामांतरात, आता मी नामांतरात नामविस्तार वगैरे हे जे वेगवेगळे मुद्दे बोरकरांनी या संबंधीचे विवेचन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. मी अनेकदा ह्याच्यावर अनेक लेख जयंतीमधून लिहिलेले आहेत, बाकीच्या वर्तमानपत्रात लिहिलेले आहेत, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती मी करत नाही. परंतु एक आपल्याला नम्र आवाहन करतो की आज जग वेगवेगळ्या दिशेनं पुढे पुढे जात आहे. आपल्याला आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे आणि ह्या सगळ्या बाबतीत होत्याचं नव्हतं, बाकीची माणसं करायला तयार झालेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्या समाजाला जर उभं ठेवायचं असेल, आपल्या समाजाला बाबासाहेब आंबेडकरांच्या अपेक्षेप्रमाणे घडवायचं असेल, तर मग ह्या सगळ्या वेगवेगळ्या पात्रांचाही आपल्याला विचार करणं आवश्यक नाही का? आणि त्यासाठी मी आपल्याला नम्र आवाहन करतो की केवळ भावनात्मकरित्या बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारण्याचे दिवस गेलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचा उदो करावाच लागणार आहे, परंतु तो प्रसंगानुरूप करावा लागणार आहे. रात्रंदिवस बाबासाहेब आंबेडकर किंवा आपण विहारात, आम्ही आमच्या वस्तीमध्ये एक नवा विहार स्थापन केला. आमच्या त्या विहारातल्या उपस्थिता सकाळ संध्याकाळ वंदना करतात. मी त्यांना एक दिवस असं विचारलं की तुम्ही वंदना करता सकाळ संध्याकाळ, जी वंदना करता त्या वंदनेतला एकतरी आता पंचशील आहे, त्या पंचशीलाचं एकतरी शील तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये कधी कृतीत उतरवतात का? आणि जर उतरवत असाल तर मग तुमच्या वंदनेला काही अर्थ आहे. परंतु कुठलाही शील आपल्या कृतीत न उतरवता तुम्ही रात्रंदिवस जर पंचशील भोगत असाल तर ही भगवान बुद्धाच्या प्रतिकृती शब्दा म्हणावी का? तेव्हा हे आपल्याला अतिशय लहान लहान प्रश्न वाटतात. ह्या प्रश्नांचाही खल आपल्याला करणं फार आवश्यक आहे. हा खल एवढ्यासाठी की समाजामध्ये काय वाईट आहे हे सांगण्याचा हा मुद्दा नाही आहे. समाजामधले ज्या वाईट गोष्टी असतील त्याची चिकित्सा करणं आणि त्यातून नवं काहीतरी स्वीकारणं हे आपल्याला कृतीत उतरवून घेणं फार आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला, ज्याला धर्मवेडे म्हणतो आपण, असा धर्मवेडेपणा सांगितलेला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माची जी आपल्याला शिकवण दिलेली आहे, ती शिकवण नवसमाज निर्मितीच्यासाठी किती आवश्यक आहे हे आपल्याला समजून घेणं आणि त्यांनी जे काही सूत्र आपल्याला सांगितले असतील, बुद्धाने धर्मात म्हणा किंवा बाकीच्या आंदोलनातून आमचे पांड्यांच्यासारखे जे विश्लेषक आहेत, इतिहासतज्ञ आहेत किंवा अर्थतज्ञ आहेत, वेगवेगळ्या आपल्यावर जे आज कार्यरत आहेत, ती सगळी माणसं बाबासाहेब आंबेडकर आपल्याला नव्यानं सांगण्याची गरज आहे. आणि हे नव्यानं सांगितल्यानंतर मग कसा समाज आपल्याला कसा घडवता येईल ह्याची जबाबदारी आपल्यासारखे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर आहे, जी माणसं विहार चालवतात त्यांच्यावर आहे. आणि हा मग कसा तो एकसंघ समाज आहे त्याचा प्रभाव इतर समाजावरही पडेल आणि मग त्याच्यातून एकसंघ असा बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला भारत आपल्याला निर्माण करता येऊ शकेल. त्याही दृष्टीनं आपण सगळ्यांनी विचार करावा असे एक नम्र आवाहन करतो. पुन्हा एकदा ज्या भीमसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन नामांतर लढ्यात यशस्वी भाग घेतला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं मराठवाडा विद्यापीठाला अग्रासन केलं, त्या सगळ्या शहीद भीमसैनिकांना पुन्हा एकदा अभिवादन करतो. ज्यांनी त्याच्यात सहकार्य केलं, सहभाग घेतला, आपल्या प्राणांची आणि आपल्या कुटुंबाची कुठल्या प्रकारची पर्वा न करता त्या सगळ्या अभिभावकांनाही मी मानवंदना देतो. पुन्हा एकदा प्राध्यापक बोरकर आणि आमच्या बहिणी यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आपण सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. भीमाईच्या भासराचा